सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। लोणार तालुका वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट विष्णू भगवान वाघ यांच्यावर पोलीस स्टेशन लोणार यांनी बेकायदेशीररित्या गुन्हा दाखल केल्याबाबत नमूद विषयाचे आज दिनांक 18 जुलै रोजी लोणार वकील संघाने तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन दिले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की लोणार वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट विष्णू भगवान वाघ यांच्यावर काल दिनांक 16/7/2025 रोजी रात्री 7:30 वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशन लोणार यांनी मौजे पिंपळनेर येथील प्रकाश मराजी भारशंकर यांनी दिलेल्या खोट्या तक्रारीवरून कुठल्याही प्रकारची सखोल चौकशी न करता ॲडव्होकेट विष्णू वाघ हे केवळ त्यांचे विरोधी पक्षाचे वकील असून ते काल सायंकाळी 5:30 वाजता दुय्यम निबंधक कार्यालय लोणार येथे त्यांचे पक्षकार मराजी दगडू भारशंकर यांचे बक्षीसपत्राची दस्त नोंदणी करण्यासाठी कायदेशीर वकील म्हणून कामकाज करीत असताना फिर्यादी, त्याचा मुलगा नामे आकाश व पत्नी रेखा यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या दालनामध्ये अनधिकृतरित्या घुसून सदरच्या दस्ताचे नोंदणीचे काम सुरू असताना सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे प्रकाश याने व त्याचे मुलगा व पत्नीने सोबत चाकू घेऊन तिघाच्या संगनमताने लोणार वकील संघाचे सदस्य विष्णू वाघ यांना व त्यांचे पक्षकार नामे सुभाष भारशंकर व त्यांचे सोबत असलेले साक्षीदार तसेच दस्त करून देणारे नामे मराजी दगडू भारशंकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। ॲडव्होकेट विष्णू भगवान वाघ यांच्या कामकाजाव्यतिरिक्त सदरहू फिर्यादीच्या सोबत त्यांचा वैयक्तिक काही संबंध नसताना तसेच सदरच्या दस्त नोंदणीच्या कामाकरिता केवळ ते फिर्यादीचे विरुद्ध पार्टीचे वकील असल्याचा वचपा काढण्यासाठी सदरच्या फिर्यादीने सूडबुद्धीने पोलीस स्टेशन लोणार व त्याचे भाऊ नामे सुभाष भारशंकर व त्यांच्या इतर विरुद्ध फिर्याद दिली व त्यामध्ये ॲडव्होकेट विष्णू वाघ यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना सदरच्या खोट्या गुन्ह्यामध्ये गोवले आहे। धारदार चाकू हातात घेऊन वार केल्याचा व्हिडिओ दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काढलेला आहे। ती चित्रफित पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन सुद्धा तसेच ॲडव्होकेट विष्णू वाघ हे सदर चित्रफितीमध्ये कोणाला काहीही न बोलता केवळ त्यांचे कामकाज करण्याचे हेतूने शांतपणे खुर्चीवर बसलेले असता शाब्दिक अथवा शारीरिक वाद केला नसल्याचे स्पष्ट दिसून येत असताना सुद्धा पोलीस स्टेशन लोणार यांनी केवळ फिर्यादीच्या संगनमताने ॲडव्होकेट विष्णू वाघ यांना खोट्या गुन्ह्यात गोवले आहे। पोलिसांच्यावरील बेकायदेशीर कारवाईमुळे ॲडव्होकेट विष्णू वाघ यांच्या मनावर मानसिक ताण निर्माण झाला असून त्यांच्या घरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच जिल्ह्यातील सर्व वकिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस स्टेशन लोणार यांच्या बेकायदेशीर कारवाईला आळा बसण्यासाठी सखोल चौकशी व्हावी व संबंधित चौकशी अधिकारी यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई न केल्याने त्यांच्यावर डिपार्टमेंटल चौकशी करण्याचा आदेश व्हावा असे दिलेल्या निवेदनात नमूद आहे। सदरच्या घटनेच्या निषेधार्थ सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, रिसोड, वाशिम या स्थानिक न्यायालयातील वकिलांनी या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 16 व 17 जुलै रोजी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून निषेध नोंदवला। या घटनेमुळे पोलीस शासनाच्या कार्यप्रणालीबाबत वकील संघासह सर्वसामान्य नागरिक वेगवेगळ्या स्वरूपाची चर्चा करताना दिसून येत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठाण। चालू कर। आज या ठिकाणी लोणार तालुका वकील संघाच्या वतीने आम्ही सर्व वकील संघाचे सन्माननीय सदस्य आणि मी अध्यक्ष आम्ही आमच्या वकील संघाचे सन्माननीय सदस्य विष्णू वाघ वकील साहेब यांनी दिनांक 16/6/2025 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी एका दस्ताची नोंदणी करत असताना, बक्षीसपत्राची नोंदणी करत असताना या ठिकाणी जे विरोधी पक्षाचे लोक होते तर त्या ठिकाणी अक्षरशः दुय्यम निबंधक कार्यालयाच्या दालनामध्ये ज्या ठिकाणी दुय्यम निबंधक अधिकारी बसतात आणि ज्या ठिकाणी कामकाज चालतं त्या दालनामध्ये गैरप्रकारचा बेकायदेशीरपणे हातामध्ये धारदार चाकू घेऊन, शस्त्र घेऊन जीवे मारण्याच्या प्रयत्नाने म्हणजे उद्देशाने कारस्थान करून त्या ठिकाणी हमला करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी जे पक्षकार आले होते, जे विरोधी पक्षकार वकील साहेबांचे, तर त्या मौजे पिंपळनेर येथील भारशंकर त्या व्यक्तीचं जे नाव आहे प्रकाश भारशंकर, हा प्रकाश भारशंकर, त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा तिघांनी धारदार शस्त्र घेऊन त्या कॅबिनमध्ये घुसले आणि त्यांनी त्यांच्या भावासोबत वाद करत असताना त्यांनी त्यांच्या भावामध्ये वाद झाले आणि त्यांनी आमच्या वकील साहेबांना धमकी दिली की तुम्ही हा दस्ता कसा नोंदवता। अक्षरशः तो दस्ता हा कायदेशीर स्वरूपाचा असताना आम्हाला जो संविधानिक अधिकार कायद्याने प्राप्त केलेला आहे, पक्षकारांची बाजू मांडण्याचा अधिकार प्राप्त केलेला आहे, दस्त नोंदणीचा अधिकार आम्हा वकील लोकांना प्राप्त झालेला आहे, असे असताना सुद्धा आमच्या संविधानिक अधिकारावर गदा आणत आणि आमच्यावरती बेकायदेशीरित्या जोर जबरदस्ती करून
आम्हाला धमकावलं, अर्थात आमच्या वकील संघाच्या सदस्यांना धमकावून ते कामकाज करण्यापासून रोखण्याचा त्या इसमानं प्रयत्न केला। एवढंच नव्हे तर त्याचा भविष्यातील जो फ्युचर प्लॅन होता, त्यानं सोबत चाकू आणला होता, तो सुद्धा आमच्या वकील साहेबांना जीवे मारण्याची धमकी दिली। परंतु त्यांच्या दोघांमध्ये जो काही वाद झाला भावाभावांमध्ये, त्या वादाचं रूपांतर पुढे त्याच्या पोलीस स्टेशनच्या रिपोर्टमध्ये झाला आणि त्याने केवळ आमचे संघाचे वकील साहेब माननीय वाघ साहेब, विष्णू वाघ साहेब, केवळ हे त्या पक्षाचे वकील असल्यामुळे ती सूडबुद्धी डोक्यामध्ये धरून त्याने त्याच्या भावाबरोबर किंवा इतर लोकांच्या बरोबर त्या ठिकाणी दिनांक 16/6/2025 रोजी 4 वाजताची सायंकाळची घटना दाखवून असा खोट्या आशयाचा रिपोर्ट दाखल केला आणि त्या ठिकाणी आमच्या वकील संघाचे सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट विष्णू वाघ साहेब यांना सुद्धा त्या खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आलं। त्यांचं त्या खोट्या गुन्ह्यामध्ये नाव टाकलं। त्यांनी टाकलं तर टाकलं, पण त्याच्या पुढे जाऊन सुद्धा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत, जे ठाणेदार साहेब आहेत, जे तिथे त्या दिवशी त्या स्टेशन डायरीला होते किंवा जे कोणी त्या बीटचे तपास अधिकारी आहेत, या लोकांनी कुठल्याही प्रकारे त्याची शहानिशा केली नाही। म्हणजे एवढे की या झालेल्या घटनेचा व्हिडिओ तिथील कर्मचाऱ्यांनी, दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सदरची घटना घडत असताना तो व्हिडिओ घेतला। त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट आमचे वकील बंधू ॲडव्होकेट विष्णू वाघ हे शांतपणे खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांनी कोणाच्याही मध्ये हस्तक्षेप केला नाही। एवढी बाब त्या चित्रफितामध्ये प्रत्यक्षाने दिसत असताना सुद्धा केवळ वकील आहे आणि वकिलांना आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये गोवून वकिलांना त्रास द्यायचा हा आशय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आमच्यावरती पोलीस स्टेशनने सुद्धा कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता, आमच्या वकील संघाच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता त्यांनी सदरचा खोटा गुन्हा त्या संबंधित सुभाष जो आहे प्रकाश भारशंकर, या प्रकाश भारशंकरशी संगनमत करून आमच्या वकील साहेबांना खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांनी अडकवलेलं आहे। अशा प्रकारचे जर कधी कायद्याची बाजू मांडताना सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका आमची असते। सर्वसामान्य लोकांच्या न्यायासाठी, हितासाठी आम्ही सतत झटत असतो आणि जो संविधानिक अधिकार आहे की त्यामध्ये असे ॲलिगेशन करण्यात आले की वकील साहेबांनी त्या समोरचे यांच्या जे पक्षकार आहेत तर त्या पक्षकाराला लावून दिलं, अक्षरशः संविधानिक अधिकारांप्रमाणे। आणि आम्हाला बार काउन्सिल ऑफ इंडिया, महाराष्ट्र अँड गोवा यांनी आम्हाला सनद प्राप्त करून दिली आहे। आम्ही ती सनद घेतलेली आहे। आम्ही 5-5 वर्षाच्या 3-3 वर्षाच्या डिग्री कोर्सेस करून आम्ही तशी डिग्री घेऊन आम्ही हा व्यवसाय घेतलेला आहे आणि याची आम्हाला कायदेशीररित्या कोणाला सल्ला देण्याची आमच्याकडे परवानगी असताना सुद्धा त्याला जर कधी लावून दिलं जात आहे असं म्हणण्यात येत असेल तर ते निश्चितच बेकायदेशीरपणे आहे। आमच्या स्वातंत्र्यावर, आमच्या हक्कावर ती गदा आणण्यासारखी बाब आहे। अतिशय निंदनीय बाब आणि काळीमा फासणारी बाब या ठिकाणी या पोलीस स्टेशनच्या सहकार्यानं आणि त्या फिर्यादीने दिली, खोटी फिर्याद दिली आहे, त्या फिर्यादीवरून आमच्या वकील साहेबांना, विष्णू वाघ साहेबांना या ठिकाणी त्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावरती खोट्या गुन्ह्याची नोंद केली आहे। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी विद्यमान तहसीलदार साहेब या ठिकाणी लोणार तहसीलला आम्ही येऊन सर्व आमच्या वकील संघाच्या वतीने येऊन या ठिकाणी निवेदन देत आहोत। आम्ही सदरचे निवेदन गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई आणि तसेच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई या दोघांचे निवेदन आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना देत आहोत। या ठिकाणी आज तहसीलदार साहेब काही कारणास्तव बाहेर गेलेले जरी असतील तरी ज्यांच्याकडे चार्ज आहे असे नायब तहसीलदार माननीय कांबळे साहेब यांना हे निवेदन आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि या निवेदनामार्फत सर्व वकील बांधवांच्या वतीनं एक अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी विनंती करतो की आम्ही जे निवेदन देत आहोत हे वरती पोहोचून आम्हाला सहकार्य करावं सर। धन्यवाद।